स्वित्झर्लंडने हसले पण भारताने इतिहास घडवला. टायटनची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका भारतीय ब्रँडची कथा जाणून घेणार आहोत ज्याने केवळ घड्याळे विकली नाहीत तर भारताचा आत्मविश्वासही जगासमोर मांडला. आज भारतातील करोडो लोकांच्या मनगटावर टायटनचे घड्याळ दिसते. लग्नात भेट द्यायची असेल, पहिला पगार मिळाल्यावर स्वतःसाठी काही खास घ्यायचे असेल किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला सन्मानाची भेट द्यायची असेल तर अनेकांच्या मनात सर्वप्रथम टायटनचे नाव येते. पण तुम्हाला माहितीये, एक काळ असा होता जेव्हा जगाला वाटत होते की भारत कधीच जागतिक दर्जाचे घड्याळ बनवूच शकणार नाही. भारतातील कंपनीने प्रीमियम घड्याळ तयार करणे म्हणजे जणू काही अशक्य गोष्ट असल्यासारखे मानले जात होते. आणि त्याच वेळी काही भारतीयांनी असे स्वप्न पाहिले जे अनेकांना वेडेपणाचे वाटत होते. हे स्वप्न होते भारताचा स्वतःचा जागतिक दर्जाचा घड्याळ ब्रँड उभा करण्याचे. ही कथा आहे जिद्दीची, दूरदृष्टीची आणि अशक्य वाटणारे शक्य करून दाखवणाऱ्या भारतीय आत्मविश्वासाची. चला तर मग सुरुवात करूया. 1970 आणि 80च्या दशकात जगातील घड्याळ उद्योगावर जवळपास पूर्णपणे स्वित्झर्लंडचे वर्चस्व होते. स्विस मेड हा शब्द म्हणजे गुणवत्ता, प्रतिष्ठा आणि लक्झरीचे प्रतीक मानले जात होते. जगातील सर्वात प्रसिद्ध घड्याळ ब्रँड स्वित्झर्लंडमधून येत होते. लोकांच्या मनात एक समज पक्की झाली होती की चांगले घड्याळ म्हणजे स्विस घड्याळ. भारतामध्ये त्या काळात काही कंपन्या घड्याळे तयार करत होत्या, पण जागतिक स्तरावर त्यांची ओळख नव्हती. भारतीय ग्राहकांनाही विदेशी वस्तू अधिक दर्जेदार वाटत होत्या. अशा परिस्थितीत भारतातून जागतिक दर्जाचा घड्याळ ब्रँड निर्माण करणे हे जवळपास अशक्य वाटत होते. पण काही लोक वेगळा विचार करत होते. टाटा समूहाचे दृष्टे नेतृत्व आणि भारताच्या औद्योगिक विकासाबद्दलची त्यांची बांधिलकी सर्वश्रुत होती. त्यावेळी समूहात अशी चर्चा सुरू झाली की भारताने स्वतःचा आधुनिक घड्याळ उद्योग उभारला पाहिजे. भारत फक्त आयात करणारा देश राहू नये, भारतातूनही जागतिक दर्जाची उत्पादने तयार झाली पाहिजेत. या विचाराला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली दूरदृष्टी असलेल्या उद्योग नेत्यांनी. त्यांच्या मनात एक प्रश्न होता, जर जपान करू शकतो, जर युरोप करू शकतो, तर भारत का नाही? याच प्रश्नाने एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. भारतात अत्याधुनिक घड्याळ उद्योग उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. जगातील अनेक घड्याळ कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि डिझाईनबाबत भागीदारी करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. पण इथेच भारताला वास्तवाचा धक्का बसला. अनेक विदेशी कंपन्यांनी या कल्पनेकडे संशयाने पाहिले. काहींना वाटत होते की भारताखेरीज आवश्यक कौशल्य नाही. काहींना विश्वास नव्हता की भारतीय ग्राहक महागडे भारतीय घड्याळ खरेदी करतील. तर काहींना वाटत होते की भारतीय उद्योग जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. नकारामागे व्यावसायिक कारणे असतीलही, पण त्यामध्ये भारताबद्दलचा कमीपणाचा दृष्टिकोनही स्पष्ट दिसत होता. अनेकांना वाटत होते की भारत फक्त मोठी बाजारपेठ आहे, उत्पादनात जागतिक नेतृत्व करणारा देश नाही. पण इतिहास सांगतो, जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा दोन पर्याय असतात, एकतर हार मानायची किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवायचे. भारताने दुसरा मार्ग निवडला. नकार मिळाल्यानंतरही स्वप्न सोडले गेले नाही, उलट ते आणखी मोठे झाले. भारतातील इंजिनियर्स, डिझायनर्स आणि मॅनेजर्सची एक टीम तयार झाली. उद्दिष्ट स्पष्ट होते, फक्त घड्याळ तयार करायचे नाही, तर असे घड्याळ तयार करायचे जे जागतिक दर्जाचे असेल. त्या काळात क्वार्ट्ज तंत्रज्ञान घड्याळ उद्योगात मोठा बदल घडवित होते. भारताने सुरुवातीपासूनच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतला, कारण स्पर्धा भूतकाळाशी नव्हती, तर जगातील सर्वोत्तम कंपन्यांची होती. डिझाईनवर विशेष भर देण्यात आला. भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यात आल्या. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली गेली नाही. कारखाने उभे राहिले, प्रशिक्षण सुरू झाले, नवीन कल्पनांवर प्रयोग झाले आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तो क्षण आला. भारताच्या घड्याळ उद्योगाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण, टायटनचा जन्म झाला. हे फक्त एका नवीन कंपनीचे लॉन्च नव्हते, हा भारतीय आत्मविश्वासाचा उद्घोष होता. भारतात बनलेले घड्याळही जागतिक दर्जाचे असू शकते हा संदेश टायटनने दिला. सुरुवातीच्या काळात अनेक ग्राहक उत्सुकतेने टायटनकडे पाहत होते. डिझाईन आकर्षक होते, तंत्रज्ञान आधुनिक होते,
गुणवत्ता उत्कृष्ट होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रँड भारतीय होता. हळूहळू ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. टायटनची घड्याळे केवळ वेळ दाखवित नव्हती, ती यशाची, प्रगतीची आणि आधुनिक भारताचे प्रतीक बनत होती. ज्या मार्केटमध्ये विदेशी ब्रँडचे वर्चस्व होते, तिथे एका भारतीय ब्रँडने स्वतःची मजबूत जागा निर्माण केली. काळ पुढे सरकत गेला. टायटनने केवळ घड्याळांपुरते स्वतःला मर्यादित केले नाही. नवीन डिझाईन झाली, नवीन तंत्रज्ञान आले, नवीन ग्राहक वर्ग जोडला गेला. तरुणांसाठी वेगळ्या श्रेणी, व्यावसायिकांसाठी वेगळे पर्याय, महिलांसाठी आकर्षक कलेक्शन्स, अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना बाजारात आल्या. कंपनी सतत बदलत्या काळासोबत पुढे जात राहिली. एकेकाळी ज्या भारताकडे संशयाने पाहिले जात होते, त्याच भारतातील कंपनी आता जगभरात आपली ओळख निर्माण करीत होती. आणि मग आला एक असा क्षण ज्याने इतिहासाला पूर्ण वर्तुळ दिले. कधीतरी ज्यांच्या देशातील काही लोकांनी भारताच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते, त्याच देशातील एका ऐतिहासिक घड्याळ ब्रँडचे मालकी हक्क भारतीय कंपनीकडे आले. हा केवळ व्यावसायिक व्यवहार नव्हता, हा काळाने दिलेला संदेश होता. क्षमता रंग, भाषा किंवा देश पाहून ठरत नाही, ती ठरते जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीवर. टायटनची कथा आपल्याला एक मोठा धडा देते. जग तुमच्यावर शंका घेऊ शकते, तुमच्या स्वप्नांवर हसू शकते, तुम्हाला कमी लेखू शकते, पण जर तुमच्याकडे स्वतःवर विश्वास असेल तर इतिहास बदलता येतो. आज टायटन हे केवळ घड्याळांचे नाव नाही, तो भारतीय उद्योगाचा आत्मविश्वासाचा ब्रँड आहे. तो त्या लोकांच्या स्वप्नांचा परिणाम आहे ज्यांनी नकार ऐकून हार मानली नाही. तो इंजिनियर्सच्या मेहनतीचे प्रतीक आहे, ज्यांनी जगाला भारतीय गुणवत्ता दाखवून दिली. आणि तो या विचारांचा विजय आहे की भारतातूनही जागतिक दर्जाचे ब्रँड निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी ब्रँडच्या मागे संघर्षाची एक कथा असते. पण काही कथा या केवळ व्यवसायाच्या नसतात, त्या संपूर्ण देशाच्या आत्मविश्वासाच्या असतात. टायटनची कथा या त्यापैकी एक आहे. ही दमदार वेब सिरीज प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. मी पाहिली आहे आणि खूप आवडली. तुम्हीही वेळ काढून नक्की पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. जर ही प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी भारतीय यशोगाथांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.